मोठी बातमी समोर येते, महत्त्वाची बातमी आहे। राज्यामधल्या ज्या शेतकऱ्यांची थकबाकी ही 2 लाख रुपयांच्या आत आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलेलं आहे। कर्जमाफीच्या यादीमध्ये रक्कम कमी दिसत असली तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याचं किंवा काळजी करण्याचं काहीही कारण नाही। साधारणतः आज तुम्हाला माहिती आहे की 16,96,000 खात्यांना आपण त्याची यादी ही आपल्याकडे लागलेली आहे। त्यांना आपण विशिष्ट क्रमांक पण आपण दिलेला आहे। परंतु काही बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपल्याला माहिती आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अडचण वाटत नाहीये, परंतु राष्ट्रीयकृत बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत आणि तक्रारीमध्ये खरं तर ते शेतकरी ज्यावेळेस KYC करायला जातो आणि त्यावेळेस निश्चित प्रकारे त्याचा असणारा कर्ज, त्याची असणारी व्याज आणि रक्कम यामध्ये तफावत दिसते। परंतु मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्याला माहिती आहे की सरकारने जो आपल्याला हेअरकट म्हणजे आपल्याला माहिती आहे की जो आपल्या राष्ट्रीयकृत बँका आणि राज्य शासन यांच्यामध्ये जे चर्चा आणि समझोता त्यांची जी मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे जरी एखाद्या शेतकऱ्याची रक्कम आज जरी त्याला रक्कम शासनाची जी कर्जमाफी रक्कम कमी दिसत असली तर मी आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगतो, ज्या शेतकऱ्याची थकबाकी ही 2 लाखाच्या आत आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे। रक्कम तुमची जरी शासनाकडून तुमची कर्जमाफी रक्कम जरी तुम्हाला कमी दिसत असली तर ती वरची रक्कम ही तिथल्या त्या राष्ट्रीयकृत बँकेने त्यांनी त्या राष्ट्रीयकृत बँकेने ती द्यायची आहे। त्यामुळं ती बँक तुम्हाला नीलचा दाखला हे माझ्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवशी नवीन पीक कर्ज सुद्धा त्याला वाटप करायला आम्ही त्याप्रमाणे सांगितलं जाणार आहे। नाही, दुसरी यादी म्हणण्यापेक्षा आता तुम्हाला माहिती आहे की आता ही दोन्ही मिळूनच यादी आपली 16,48,000 2025 अखेरचे थकबाकीदार आणि 2019 ची ही 11,58,000 म्हणजे साधारणतः 32 मला वाटतं 31 लाख हेच पहिल्या यादीतले शेतकरी आहेत आणि 31 लाखापैकी आपण साधारणतः आता 17 लाख लोकांना आपण देतोय। ह्यातच कुणाच्या काय अडचणी वगैरे ते हे पहिल्यांदा हे संपवायचे साधारणतः कुठले की जे 2019 आणि 2000 आपल्या जे थकबाकीदार पहिली यादी ह्या जे 2 याद्या 2 लाखाच्या आतल्या ते याद्या पहिल्यांदा आपण ते संपवतो। त्यानंतर आपण OTS की जे 2 लाखाच्या वरच्या रक्कम आहेत ज्या भरून ती संख्या कमी आहे त्यानंतर आपण करतोय आणि त्यानंतर प्रोत्साहन नंतर तिसरं प्रोत्साहन जे 50 रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपयाची ती आपली तिसरी चौथी यादीमध्ये ती होईल। पण पहिल्यांदा फोकस ह्या 2 याद्यांना करतोय, ह्या 2 याद्या लवकरात लवकर संपवतोय। साधारणतः आज आपल्याला आजचा जर विचार केला तर साधारणतः 16-17 लाखापैकी 5 लाख खात्यांची आता KYC ही प्रक्रिया शेतकऱ्यांनी आता पूर्ण केलेली आहे। मग त्यामुळे आता 5 लाख लोकांना तर आपल्याला ही रक्कम द्यायला काहीच अडचण नाही आणि अजून आम्हाला वाटतं आता रोज आता 50,000 लाख आपल्याला आता ते रोज हा आकडा वाढेल। कारण काय झाले लोकांना थोड्या काही गोष्टीमध्ये थोडे लोकांचा समज होता, लोकांचा गैरसमज होता किंवा काही अडचणी होत्या पोर्टलमध्ये, त्यामुळे ते आता ते रोज आपण त्यापर्यंत दुरुस्त करतोय। साधारणतः पहिल्यांदा ह्या 17 लाख लोकांना आपण त्या शेतकऱ्यांना 17 लाख प्लस हे जे राहिलेले आहेत पहिले म्हणजे 2 लाखाच्या आतले ह्यांना आपण पहिल्यांदा तो लाभ देतोय आणि ह्यानंतर 2 लाखाच्या पुढचे जे पैसे रक्कम भरणार आणि प्लस प्रोत्साहनचे साधारणतः 23,63,000 शेतकरी त्यांना आपण रेग्युलर त्यांना हे करू देतो। पण पहिल्यांदा आता साधारणतः तुम्हाला मी सांगतो पहिल्यांदा तर आपण ही प्रक्रिया तर 23 जो प्रोत्साहनची प्रक्रिया ही ह्याला तर वेळ आहे किंवा OTSला तर आपण मला वाटतं किती तारखेपर्यंत दिली शेवट त्यांना तारीख मार्च 27 पर्यंत दिलेली। त्यामुळे ह्या 2 विषयात पहिले आपल्याला 2 लाखाच्या आतले आपण पहिल्यांदा संपवतोय, नंतर प्रोत्साहन आणि 2 लाखाचं त्या वरचे असं आपण करतोय। पण मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की अजिबात तुम्ही काळजी करू नका। जरी तुम्हाला बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला रक्कम जरी कर्ज खात्यामध्ये सरकारकडून जरी कमी आली म्हणजे तुम्हाला मी सांगतो ती तेवढीच रक्कम वरची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकेने ती भरायची, त्यांनी ती करायची। तसा त्यांचा आमचा समझोता झालेला आहे। असं जर कुठली राष्ट्रीयकृत बँक जर आपल्याला चुकीचं कोण सांगत असेल ताबडतोब त्याच्यावरती निश्चित प्रकारे सरकार म्हणून आम्ही 100% त्यांच्यावरती लगेच ताबडतोब त्यांच्यावरती काय हे करू। असं कुठलाही गैरसमज तुम्हाला जेवढी रक्कम सरकारने तुमच्या खात्यावर कळवली तुमची संपूर्ण 2 लाखाच्या आतली ही कर्जमाफी ही रक्कम तुमची माफी होणार आहे आणि तुम्हाला नीलचा दाखला मिळणार आहे।